विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण 9 नंबरचा टॉपिक जो आहे फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न हा चालू केलेला आहे. आज आपण काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या त्या पाहूया. तर 274 पान काढा. इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. फर्स्ट वन, स्टॉक. गुड्स दॅट आर अनसोल्ड आर कॉल्ड स्टॉक. जो माल विकला गेलेला नाही तर त्याला आपण स्टॉक म्हणणार किंवा मालाचा साठा. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. फर्स्ट, ओपनिंग स्टॉक. इट रिफर्स टू अनसोल्ड गुड्स ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. ज्यावेळेस वर्षाच्या सुरुवातीला जो आपल्याकडे मालाचा साठा असतो त्याला म्हणतात ओपनिंग स्टॉक. सुरुवातीचा माल साठा, सुरुवातीचा शिल्लकी माल साठा. सेकंड, क्लोजिंग स्टॉक. द अनसोल्ड गुड्स ऑफ द लास्ट डे ऑफ अकाउंटिंग पिरियड इज रेफर्ड टू ॲज क्लोजिंग स्टॉक. तर जो अकाउंटिंग जे इयर आहे आपलं आणि त्याची जी शेवटची तारीख आहे तर त्यावेळेस जो शिल्लकी माल साठा आहे त्याला म्हणणार आपण क्लोजिंग स्टॉक, शिल्लक असलेला माल साठा. सेकंड, परचेसेस. दिस इन्क्लूड्स द परचेसेस ऑफ गुड्स अँड नॉट परचेसेस ऑफ ॲसेट्स. जो माल आपण खरेदी केलेला आहे पुन्हा विकण्यासाठी तर त्याला परचेसेस म्हणणार. परंतु याच्यामध्ये जर आपण एखादी ॲसेट्स खरेदी केली असेल, इफ देर इज परचेस ऑफ ॲसेट्स इट नॉट इन्क्लूड्स इन परचेसेस, तर त्याचा समावेश परचेसेस मध्ये होणार नाही. परचेसेस ऑफ गुड्स मे बी ऑन बेसिस ऑफ कॅश ऑर क्रेडिट. आपल्याला माहिती आहे की मालाची जी खरेदी आहे ती आपण कॅश स्वरूपात पण करतो आणि क्रेडिट म्हणजे उधारीवर पण करतो. नंतर सेल्स. सेल्स म्हणजे मालाची विक्री. सेल्स इन्क्लूड्स द सेल्स ऑफ गुड्स अँड नॉट सेल ऑफ ॲसेट्स. सेल्स मध्ये विद्यार्थी मित्र हो, जी आपण मालाची विक्री केलेली आहे त्याचा समावेश होणार. आपण जर एखादी ॲसेट विकली आहे तर त्याचा समावेश सेल्स मध्ये येणार नाही. आपल्याला माहिती आहे की सेल्स जे आहे तर मालाची विक्री ही कॅश किंवा क्रेडिट म्हणजे रोख आणि उधारीवर पण होत असते. नंतर 4 नंबर बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड फॉर परचेस ऑफ गुड्स, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड परचेस एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये समावेश कशाचा होतो. पहिली गोष्ट, परचेस ऑफ गुड्स. जर आपण माल खरेदी केला तर त्याचा समावेश होणार. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ गुड्स. आपण माल तयार करण्यासाठी जी आपण प्रोसेस केली आहे त्याला म्हणतात प्रोडक्शन. आणि दुसरी गोष्ट, परचेस एक्सपेन्सेस. काही जर खरेदीसाठी खर्च झालेला असेल तर हा सगळ्याचा समावेश डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतो. तर सगळे नॉमिनल अकाउंट्स जे आहेत त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. वेजेस, वेतन, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, उत्पादन खर्च, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरीसाठी आपण लाइटिंग केली असेल, कोळसा, गॅस, फ्युएल, इंधन जसं पेट्रोल, डिझेल, केरोसिन, वॉटर, पाणी, डॉक ड्यूज म्हणजे गोदी. जहाजाचं जे आहे माल जर जहाजाने येत असेल समुद्रमार्गे तर डॉक ड्यूज म्हणजे डॉक ड्यूज आपले काही देणे आहे का. कॅरेज इनवर्ड म्हणजे वाहतूक भाडे. तर आता यानंतर आपण स्पेसिमेन पाहूया ट्रेडिंग अकाउंटचा. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. डेबिट साइड पाहूया. पर्टिक्युलर्स कॉलम आहेत, अमाऊंटचे 2 कॉलम आहेत, इनर आउटर. पहिला आहे ओपनिंग स्टॉक, जो आपल्याकडं सुरुवातीचा माल
60 आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आणि अमाऊंट आपण बायच्या कॉलमला दाखवणार. टू परचेसेस, मालाची खरेदी केली आपण, लेस परचेस रिटर्न. जर काही माल आपण खरेदी केलेला परत वापस केला असेल तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न. तो लेस करणार आपण किंवा त्याला आपण म्हणू शकतो रिटर्न आउटवर्ड्स. नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस. नंतर टू फ्रेट अँड कॅरेज, वाहतूक खर्च. टू फ्रेट कॅरेज इनवर्ड, समजा आपल्याला माल आपल्या गोडाऊन पर्यंत आणायचा असेल, फॅक्टरी पर्यंत आणायचा असेल तर त्याला जो खर्च केला जातो त्याला म्हणतात कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड. कस्टम ड्युटी, जकात कर. टू वेजेस, वेतन. टू कोल, गॅस, फ्युएल. टू रॉयल्टीज, तर रॉयल्टीज म्हणजे उत्पादनासाठी दुसऱ्याची मालमत्ता जर आपण वापरली असेल तर त्या मोबदल्यात आपण त्याला जी रक्कम देतो त्याला म्हणतात रॉयल्टीज. फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि नंतर आहे ग्रॉस प्रॉफिट क्लोज डाऊन. तर प्रॉफिट कधी येईल? ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल, जादा असेल, अधिक असेल किंवा एक्सेस असेल त्यावेळेस. नंतर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड पाहूया. सेल्स बाय सेल्स, इनर कॉलमला आपण अमाऊंट लिहिणार, त्यामधनं आपण सेल्स रिटर्न वजा करणार, त्याला रिटर्न इनवर्ड म्हणतात. म्हणजे आपण जो माल विकलेला आहे जर तो काही कारणास्तव आपल्या ग्राहकाने आपल्याला परत केला असेल, वापस केला असेल तर त्याला काय म्हणतात सेल्स रिटर्न. नंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, जर आपण काही माल फ्री सॅम्पल म्हणून वाटला असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. बाय गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, जर मालकाने, व्यवसायाच्या मालकाने काही माल स्वतःच्या पर्सनल यूजसाठी घेतला असेल त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक आणि बाय लॉस कॅरी डाऊन. ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त येईल त्यावेळेस लॉस येणार. तर अशा पद्धतीने हा स्पेसिमेन आपण पाहिलेला आहे. आता एक्झाम्पल पाहूया. पेज नंबर 275. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट ऑफ संगीता ट्रेडर्स ऑन फॉर 31 मार्च 2019. खाली दिलेली जी माहिती आहे संगीता ट्रेडर्सची त्यावरनं 31 मार्च 2019चं ट्रेडिंग अकाउंट तयार करा. तर आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. आपण प्रत्येक आयटम पाहू, तो ट्रेडिंगच्या डेबिटला येतो का क्रेडिटला येतो त्याची पोस्टिंग आपण करू. पहिला आहे वेजेस. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्याच्यामुळं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार. टू वेजेस 16,000. त्यानंतर रॉयल्टीज पण आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार 11,000. त्यानंतर सेल्स रिटर्न आपण दाखवणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अगोदर आपण वरती सेल्स बाय सेल्स म्हणून लिहू, इनर कॉलमला अमाऊंटला जागा सोडू आणि त्याच्या खाली लिहू आपण लेस सेल्स रिटर्न. जे आयटम्स घेतलेले आहेत आपण त्याला आपण छोटी टिक करूया. नंतर गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर पर्सनल यूज. संगीताने तिच्या पर्सनल यूजसाठी काही माल स्वतःच्या बिझनेसमधून घेतलेला आहे, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. आपण हे ड्रॉइंग्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार 16,000. नंतर फॅक्टरी रेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर स्टॉक हा 31/3/2019, याचाच अर्थ हा क्लोजिंग स्टॉक आहे 36,000, म्हणून तो दिसल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 36,000. त्यानंतर स्टॉक 1/4/2018 हा ओपनिंग स्टॉक आहे 1/4/2018चा, त्यामुळे तो दिसल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक हेड खाली 22,000. नंतर सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार बाय सेल्स 3,80,000. त्यानंतर परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला
ओपनिंग स्टॉकच्या खाली दाखवणार इनर कॉलमला 1,90,000 कारण त्याच्यावर परचेस रिटर्न आहे. त्यानंतर परचेसेस रिटर्न 6,400. जो माल आपण खरेदी केला होता तो आपण व्यापाऱ्याला परत वापस केला, त्यामुळे आपल्याला परचेसेस मधून तेवढा लेस करावा लागेल, म्हणून लेस परचेस रिटर्न 6,400. नंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार 8,400. नंतर मोटिव्ह पॉवर जे आपण इंधन वापरलेलं आहे त्याला मोटिव्ह पॉवर म्हणतात, फ्युएल वगैरे 16,000. खर्च आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण दाखवणार मोटिव्ह पॉवर 16,000. आणि फ्रेट म्हणजे वाहन खर्च 7,400 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. आता जर आपण दोन्ही साईडची टोटल केली तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल येते 4,08,000. तसंच ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल येते 2,68,000. आपल्याला इथं डेबिट साईड जी आहे कमी आहे जास्त आणि जास्तीची आहे ती क्रेडिट साईड, म्हणजे आपल्याला इथं ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. तर तो आपल्याला कसा शोधावा लागेल, आपल्याला डेबिट साईड मधनं क्रेडिट साईड वजा करावी लागेल आणि मग ती बॅलन्सिंग फिगर येते, ती येते 1,39,400 जो काय आहे ग्रॉस प्रॉफिट. तर अशा पद्धतीने आपण हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो डेबिट साईडला दाखवणार, कारण क्रेडिट साईड जास्ती आलेली आहे. टू ग्रॉस प्रॉफिट क्लोज डाऊन बॅलन्सिंग फिगर या हेड खाली 1,39,400. अशा पद्धतीने आपण हे ट्रेडिंग अकाउंटचं इलस्ट्रेशन पाहिलेलं आहे. आयटम्स कसे कव्हर करायचे ट्रेडिंग अकाउंटला, तर हे एक्झाम्पल लिहून घ्या, स्पेसिमेन लिहून घ्या आणि इम्पॉर्टन्स टर्म सुद्धा लिहून घ्या. तसंच ट्रेडिंग अकाउंटच्या काही जर्नल एंट्रीज आहेत तर त्या सुद्धा बघून ठेवा. आणि उद्या आपण मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा स्पेसिमेन त्याची माहिती पाहूया. थँक्यू.